श्रोतेहो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका आम्ही मानदेशी तरंग वाहिनीवरून सादर करीत आहोत। आपल्या मुलांनी सहृदय व्हावे, त्यांच्यात रसिकता असावी, समाजात बंधुभाव निर्माण करणारे त्यांचे मन बनावे, त्यांचे जीवन सुसंस्कृत, समृद्ध आणि मूल्याधिष्ठित होण्याच्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा, या दृष्टीने प्रत्येक आईने आपल्या लेकराशी वागावे, बोलावे, त्यांच्यावर संस्कार होतील असे पाहावे, त्यांना घडवावे असा पत्रांमधून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। तर श्रोतेहो, आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे पत्र। साडी महाराणी। प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद। काश्मीरहून तू सासरी गेलीस, तुझा फोन आला। सगळे खुश आहेत ऐकून आनंद वाटला। तुझ्या सासूबाईंचाही फोन आला होता, त्याही तुझ्यावर खुश आहेत। तू आणलेली काश्मीरी शाल त्यांना खूप आवडली आणि शिवाय तू रोज त्यांना वाकून नमस्कार करतेस म्हणून त्या तुझं कौतुक करत होत्या। माझेही हृदय भरून आले। म्हटलं, माझी गोडू आहेच गुणाची, आम्ही सगळेजण आनंदात आहोत। तुमच्या लग्नाचे फोटो काल आले। व्हिडिओ सीडी एडिट करून 2 दिवसांनी येईल असे बाबा म्हणत होते। फोटो अत्यंत सुंदर आले आहेत। अगदी नक्षत्रासारखी सुरेख दिसतेस तू। अभिजितही हिरो दिसत आहे। तुम्हा दोघांचा जोडा लक्ष्मीनारायणासारखा शोभत आहे। 4 दिवसांनी बिट्टू तुला भेटायला येत आहे, तेव्हा तो फोटो व सीडी दोन्ही घेऊन येईल। काश्मीरहून आल्यावर तू इकडे यावंस, आम्हाला भेटावंस असं वाटत होतं, पण बरोबर आहे, तुझ्या मागे व्याप आणि नवीन संसार। आम्हीच येऊ नंतर तुला भेटायला। अगो गोडू, कालच बाजारात कैऱ्या आल्या आणि तुझी आठवण झाली। कैरीचं लोणचं तुला आवडतं। मुरांबा, लोणचं, पापड सगळंच करून मी पाठवते। हे तुझं पहिलं वर्ष आहे। पुढील वर्षी मात्र तू करण्याचा प्रयत्न करायचा बरं का। आमचे जावई बापू कसे आहेत, खुश आहेत ना? बिट्टू सारखी त्यांची आठवण काढत असतो। परवा बाजारात गेला तेव्हा त्यांच्यासाठी एक शर्ट घेऊन आला। म्हणाला, भाऊजींना निळा रंग आवडतो, हा शर्ट त्यांना छान दिसेल आणि 4 दिवसांनी जायचंच आहे तर मी घेऊन जाईन। आणि हो, तुझ्यासाठीही त्यांनी पंजाबी सूट आणलाय, गुलाबी रंगाचा आहे आणि तो तुला नक्कीच आवडेल। पण सणावारांना, लग्न समारंभात, काही महत्वाच्या ठिकाणी साडीच नेसलेली चांगली वाटते। मला माहित आहे तू तितकी समंजस आहे। साडी ही सर्व वस्त्रामधील महाराणी आहे। आदरणीय सासूबाईंना, सासऱ्यांना नमस्कार सांगणे व बाळ गोपाळांना आशीर्वाद। तुझीच सौ आई।